नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही चॅनलवरती माझ्या जर नवीन असाल तर मी सिद्धी आणि मी असे काय म्हणतात माझ्या डेली लाईफमध्ये जे काही इंटरेस्टिंग गोष्टी घडतात त्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत असते. आणि आजचा ब्लॉग असणार आहे दिवाळी दरम्यान मी डोंबिवलीमधल्या काही खास किल्ल्यांना भेट दिली होती, किल्ल्यांच्या प्रतिकृतींना, आणि तिथली तयारी, ते किल्ले, ते सगळं दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. सो येस, स्टे ट्यून्ड. किल्ल्यांना भेट देण्याचं कारण म्हणजे आम्ही लोकसत्ताचा एक विशेष व्हिडिओसुद्धा केला आहे किल्ल्यांच्या भोवती, आणि तोही आपण पाहिला नसेल तर नक्की लोकसत्ताच्या साईटला भेट देऊन तुम्ही बघू शकता. सगळ्यात सुरुवातीला आम्ही गेलो होतो राजगडला, RBI कॉलनी जी डोंबिवली पश्चिम येथे आहे तिथे, आणि तिथे हा सगळा ग्रुप होता. ते आम्हाला माहिती देत आहेत. मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते की त्यांनी सांगितलं आहे की त्यांच्या बिल्डिंगमध्ये जे शाडू मातीच्या गणपतीचं विसर्जन होतं तर त्यानंतर त्या मातीपासून ते किल्ला बनवतात दरवर्षी. हे जे काका आहेत ते आत्माराम नाटेकर, ते ॲक्च्युली माझ्या शाळेतला एक मित्र आहे, त्याचे वडील आहेत, आणि ते लोकसत्ताला यापूर्वी कामाला सुद्धा होते. त्याच्यामुळे त्यांची तिथे अनायसे भेट झाली आणि त्यांनीसुद्धा आम्हाला व्हिडिओमध्ये थोडं कॉन्ट्रीब्यूट केलं. त्याच्यानंतर त्याच बिल्डिंगच्या समोर असलेल्या सुमित्रा संकुल इथे आम्ही पोहोचलो. तिथे अगदी लहान मुलांनी हा लोहगड साकारला होता. लोहगडाची खासियत तुम्हाला सांगायची झाली तर अगदी सगळी शाळेतली मुलं होती, तुम्ही बघू शकताय. आणि त्यांनी जे मावळे बनवलेत ना, ते मिनिएचर मावळे त्यांनी स्वतःच्या हातांनी बनवलेत. त्याच्यामुळे ते एक मला इथलं वैशिष्ट्य वाटलं. आता मी व्हॉइस ओव्हर देण्याचं कारण म्हणजे त्यांनी जी माहिती दिली आहे ती माझी अशी इच्छा आहे की तुम्ही लोकसत्ताच्या व्हिडिओमध्ये जाऊन सुद्धा नक्की बघावीत. आणि त्याच्यामुळे मी तिथे जे ऐकलं ते मी तुम्हाला व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून सांगते आहे. बाकी त्यांचं मत, त्यांची माहिती तुम्ही लोकसत्ताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा नक्की बघू शकता. हा पार्ट थोडंसं तुम्हाला दिसणार नाही. इथे हा मुलगा विंचूकड्याची माहिती देतोय, आणि त्यानंतर ना त्यांनी छान एक ऐका, आता तुम्ही ऐका. प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृतम अष्टवदान व्यस्थितम न्यायालकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मस्त मस्त. तर या जबरदस्त शिवगर्जनेनंतर आम्ही तिथून जवळच असलेल्या आणि डोंबिवलीमध्ये खरं तर सगळ्यांच्या परिचयाच्या असलेल्या अरुण निवास मित्रमंडळाला भेट दिली. तिथे यावर्षी त्यांनी राजगडची प्रतिकृती साकारली होती. तुम्ही बघताय आता समोर, म्हणजे हा ॲक्च्युली टॉप अँगल आहे, पण तिथे जाऊन प्रत्यक्ष बघितलं ना तर एक काय म्हणतात, त्यांनी इतकी मेहनत घेतली आणि इतकं भव्य दिव्य रूप त्याचं साकारलेलं आहे ना. ही सगळी जी माती आहे, दगड आहेत त्यासाठी वापरलेले, ते त्यांनी स्वतः उचलून आणलेत. कारण अरुण निवासला जाण्याचा जो रस्ता आहे तो फार चिंचोळा आहे, आणि त्यामुळे ना तिथे जाता येताना टेम्पो, ट्रक असं काही पटकन येईल असं दिसत नाही. आणि त्यामुळे ह्या सगळ्या त्या ज्या तिकडच्या रहिवाशांनी ही सगळी माती, दगड हे सगळं स्वतः आणून मग ही प्रतिकृती साकारली आहे. त्यांनी जी आम्हाला माहिती दिली, तिथले जे काय म्हणतात सदस्य आहेत निखिल सावंत, त्यांनी माहिती दिली त्यानुसार 6 ते 7 रात्री काम करून हा किल्ला त्यांनी साकारलेला आहे. आणि अजूनही त्याच्यावरती ते काय म्हणतात हिरवळ जी दिसते ना, त्याच्यासाठी त्यांनी धान्य पेरून ठेवलं होतं. आम्ही अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशी गेलो त्यामुळे आम्हाला ते दिसलं नाही, पण तरीही त्याची भव्य दिव्यता निश्चितच आम्हालाही पाहायला मिळाली. त्यानंतर आम्ही गेलो डोंबिवलीच्या वेस्टमध्येच तिकोना किल्ला जिथे साकारलेला होता. हा जो मुलगा बोलतोय आता तो आहे निनाद चोडणेकर, जो माझा शाळेतला मित्र आहे. आणि खरं तर या संपूर्ण व्हिडिओची संकल्पना निनादमुळेच मला सुचली असं मी म्हणेन, कारण त्याने मला संपर्क केला होता की आपण असं काही करू शकतो का किल्ल्यांच्या भोवती वगैरे वगैरे. आणि तिथून मग मी खऱ्या अर्थाने मी सगळी माहिती गोळा करून मग हा व्हिडिओ केला होता. आणि निनादच्या घरी म्हणजे निनादच्या बिल्डिंगमध्ये हा तिकोना किल्ला त्यांनी साकारलेला. त्यांनी पण पावसामध्ये कशी
मेहनत घ्यावी लागली वगैरे याविषयीची माहिती दिली. तिथून मग आम्ही पोहोचलो जाणता राजा युवा प्रतिष्ठान, जे अगदी जवळच आहे. गावदेवी मंदिर एरिया जर तुम्हाला माहीत असेल डोंबिवलीमध्ये, तिथे. आणि तिथे बघून जो जो किल्ला आम्ही बघितला ना, म्हणजे मला असं विश्वास बसेना, इतकं भव्य दिव्यता. म्हणजे मी अरुण निवास मित्रमंडळचा जो किल्ला आहे तो बघूनही मी थक्क झाले होते. आणि त्यानंतर ही जी प्रतिकृती आहे ती बघून तर म्हणजे मला असं झालं की किती मेहनत घेतली आहे, आणि त्याहीपेक्षा म्हणजे किती मॅनेज केलेल्या आहेत गोष्टी ह्या सगळ्या, शामियाना उभारण्यापासून वगैरे. त्या मंडळाने दिलेली माहिती आपण ऐकूयात आता. छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून जाणता राजा युवा प्रतिष्ठान पर्व 2024 सादर करीत आहे किल्ले प्रतापगड. हाच प्रतापगड जिथे महाराजांनी अफजलाला बोलवला होता, त्याला आणला होता आणि त्याचा वध झाला होता. महाराष्ट्रात पहिल्यांदाच विद्युत प्रकाशामध्ये ऐतिहासिक असा देखावा आपण या ठिकाणी दाखवत आहोत. इथे आपण प्रामुख्याने देखाव्यात बघू शकतो की बडी बेगम यांचा आलिशान असा दरबार, महाराष्ट्राचा हुबेहूब देखावा. पुढे गेलो तर वाई प्रांत, आणि तिकडनं पुढे गेलो की सह्याद्री पर्वतरांगा, व आपण तिकडे बघू शकतो हुबेहूब असा शाही अफजल खान ज्या शामियान्यामध्ये मारला गेला होता तो शामियाना आपण इथे उभारला आहे. त्याचप्रमाणे आपण बघू शकतो किल्ल्याची ही भव्य दिव्य अशी वास्तू. सांगायचं झालं तर या किल्ल्याला बऱ्याच शिलेदारांचा हात लागलेला आहे. त्यापैकी निव्वळ 35 ते 40 माव्यांनी या किल्ल्यात सहभाग घेतला होता. त्यासाठी पुन्हा 7 ग्रास माती लागली असून सर्व मुलं शाळेत जातात, काही मुलं IT मध्ये काम करत आहेत, काही मुलं ऑफिसला जातात. त्यामुळे दिवसा आपले कामं उरकून रात्री 10 जो तुमचा शेप आला आणि जो फील आलाय तो त्या पावसामुळे आलाय. म्हणून हे वरून देवा तुझे धन्यवाद. नंतर सांगायचं झालं की ह्या वरच्या जेवढ्या वास्तू आहेत ह्या सगळ्या वास्तू आपण सनबोर्ड यूज करून, म्हणजे नैसर्गिकरित्या सुद्धा आपल्याला कसा पर्यावरणपूरक देखावा बनवता येईल, किल्ला बनवता येईल, याचे सुद्धा आपण भान राखलेले आहे. आणि ह्या किल्ल्याचा आणि मग डोंबिवली पूर्वमधले किल्ले बघण्यासाठी आम्ही पोहोचलो. तिथे आम्ही दत्तनगर बॉईज हा जो ग्रुप आहे त्यांच्या मंडळाला भेट दिली. त्यांनी सुद्धा लोहगडची प्रतिकृती साकारली होती. माझा नाटकातला मित्र अभिजित दळी तो या ग्रुपचा भाग आहे, आणि त्याने मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही इथे पण येऊ शकता. ही लोक पण साधारण अनेक वर्षांपासून किल्ले बनवत आहेत. मागच्या वर्षीचा त्यांचा प्रोजेक्ट खरं तर खूप मोठा होता. त्यांनी तिथे त्रिवेणी संगम साकारलेला किल्ल्यांचा, म्हणजे त्यांनी त्यामध्ये माहिती सुद्धा दिली आहे, ती आपण ऐकूया. 3 किल्ले उभारलेले आहेत. खांदेरी उंदेरी, त्याच्यानंतर किल्ले पद्मदुर्ग आणि किल्ले मुरुडजंजिरा. ते किल्ल्यांचं असं की तुम्ही समुद्र मार्गे केलं तर ते तुम्हाला बरं पडेल, म्हणून आम्ही ते किल्ल्यांची प्रतिकृती उभारलेली. हे वर्ष आमचं 9वं वर्ष आहे. या वर्षी आम्ही बनवलं आहे किल्ले लोहगड. किल्ले लोहगडची माहिती बघायला तुम्ही, आणि आम्ही एकत्र असे की जे कामं करून त्यांना थोडीफार मदत करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ही माती आम्ही टिटवाळ्यावरून आणली. टिटवाळ्याला एक डोंगर आहे साईडच्या बाजूला, तर तिथून खोदली आहे माती आणि मुलांनी घेऊन आले. 6 मुलांनी आणलेली माती, 60 गुणा 6 मुलांनी आणलेल्या. आणि त्यानंतर जे आतमध्ये रॅबिट लागतं, ते जे रॅबिट आहे तेही आम्ही सगळ्यांची घरांची कामं केली, त्यांच्याकडनं रॅबिट्स घेतलेत. असे रॅबिट्स गोळा केले. परत गोण्या असतात, त्या गोण्या लागतात आपल्याला, त्या गोण्यांची जमवजमव केली. सगळ्यांनी बरेच मेहनत घेतली पोरांनी. हा व्हिडिओ मी शूट केला होता लक्ष्मीपूजनच्या दिवशी, त्यामुळे 6 किल्ल्यांना भेट देऊन तिथे आणखीन 1-2 जे इलेक्शन रिलेटेड व्हिडिओ आहेत ते करून मग मी संध्याकाळी 6:30ला 7ला माझ्या घरी आले. आणि मग आमच्या इकडे सुद्धा लक्ष्मीपूजा वगैरे झालीच. त्याचे फोटोज मी तुमच्याबरोबर शेअर करेन, व्हिडिओ मी काढला नाही आहे. पण हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि येस डू सबस्क्राईब टू माय चॅनल.